दोघांनी या मोठ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत सर. आणि मॅम तुम्हाला खूप पावत्या मिळतील या सिनेमा रिलीज झाल्यानंतर या व्यक्तिरेखेबद्दल, पण एक पावती अशी आम्हाला तुम्हाला दाखवायची आता, ज्यांची व्यक्तिरेखा तुम्ही साकारलेली आहे. डॉक्टर आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही आपल्या सोबत आहेत. बघूयात डॉक्टरांना, ज्यांना सगळे प्रेमानं भाऊ म्हणतात, आणि मंदाकिनी आमटेंना सगळे प्रेमानं वहिनी म्हणतात, तर बघूयात भाऊंना नानांची ही भूमिका कशी वाटली. वाव. हाय नाना, कसा आहे तू? तुझे आणि बाबांचे संबंध ते 40 वर्षाचे, आणि तसं तो वयाने लहान आहे माझ्यापेक्षा. तो लहान भाऊ म्हणून इतकी वर्ष वागला पण आहे. ताई बाबांच्या प्रेरणेने तू नेहमी तुझ्या भाषणात उल्लेख करतो. बाबा गेले तेव्हा तुझ्या श्रद्धांजलीचं भाषणाने खूप जणांना रडवून सोडलं होतं. समृद्धीने जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, आणि नाना तू माझी भूमिका ठरवलं, हे जेव्हा पब्लिकला कळलं तेव्हा बऱ्याच लोकांना शंका आली की नानाच्या इमेजच्या विरुद्ध माझा स्वभाव असल्यामुळे तू माझी भूमिकेला न्याय देऊ शकेल की नाही, असं लोकांच्या मनात शंका होती. अर्थात माझ्या मनात नव्हती ती, कारण मला माहिती आहे तू असा कसलेला नट आहे. तुझी ती इमेज पण सुद्धा हे नट म्हणूनच होती ती, काही तुझं प्रत्यक्षात तू तसा इतका काही अँग्री यंगमॅन नव्हता. त्यामुळे तू 100% न्याय देशील याची मला खात्री होती. आणि त्याप्रमाणे आम्ही जेव्हा सिंगापूरला पहिल्यांदा सिनेमा बघितला तेव्हा खरोखरच समाधान वाटलं की नानाने किती ताकदीने माझी भूमिका केलेली आहे. त्याबद्दल मला अर्थात खात्री होती, पण आता चित्रपट बघितल्यावर सगळ्या पब्लिकलासुद्धा वाटेल की नाना अशीसुद्धा भूमिका तितक्याच ताकदीने उभी करू शकतो. विशेष सांगायचं म्हणजे नाना की 2 असे भावनात्मक प्रसंग त्या सिनेमात आहेत. एक नाईलाजाने जेव्हा मला एका बाईची सुटका करायची होती डिलिव्हरी करताना, तेव्हा ते बाळ कापून काढावं लागलं. त्यावेळेला मला ज्या यातना झाल्या त्या तू हुबेहूब त्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवल्या आहेत. आणि दुसरं असं माझं वन्य प्राण्यांचं प्रेम तर तुला आणि सगळ्या समाजाला माहिती आहे. आमचा जो पहिला पॅन्थर, लेपर्ड ज्याला म्हणतात, नेगल नावाचा, तो दुर्दैवाने साप चावून मेला. आणि तेव्हा आमचा सगळा प्रकल्प रडत होता. त्याला घरात मुलासारखा मी वाढवलेलं, आणि अचानक तो गेला. तर तो जो प्रसंग, तू, सोनाली, माझी मुलं होती बाजूला, जितक्या तीव्रतेने आम्हाला त्याचं वाईट वाटत होतं, तसा तू हुबेहूब तो रंगवला आहे. काय सांगाल भाऊंना याबद्दल? भाऊंनी एवढी मोठी पावती दिली आहे. नाही नाही, पावती म्हणजे काय, त्या इतकी वर्ष काय मी तुला उगाचच बघितलं का? त्याचं जे विरघळणं आहे ना सगळंच असं, ते इतकं छान आहे, ते पाहायला फार बरं वाटतं. आणि मला सुद्धा हे बरं असंही नाही की मी ते सतत तसा होतो प्रकाशसारखा. 2 शॉटच्या मध्ये मी शिव्या द्यायचो, पण नंतर मी पुन्हा हो नाही खरं मी चिडायचो जाम, पण पुन्हा त्याच्यात जायचं. मला कायमस्वरूपी प्रकाश नाही होता येणार, त्याच्यासारखं वागणं मला जमणार नाही, मी मरेन. माझं कॉलेजमध्ये 120/80 ब्लड प्रेशर होतं, आजही 120/80चं आहे, कारण माझ्या आतमध्ये मी काही ठेवत नाही, आणि त्यांनी सगळंच सामावून घेतलेलं आहे. स्टॅग्नन्सी येऊ द्यायची नाही. स्टॅग्नन्सी आल्यानंतर आपण नट म्हणून संपतो, मग असलेले पैसे आणि मानमरातब त्याचा काही उपयोग नाही आहे. सतत काहीतरी कुठली तरी गोष्ट कमी पडली पाहिजे. घरामध्ये सगळे डबे भरलेले असले ना की मग निवांतपणा येतं. एखादा डबा रिकामा असेल की मग जास्त बरं. त्यामुळे ते करायला नटाने तेवढी एक वंचित राहावं कुठल्या तरी गोष्टीसाठी, मग आपण जिवंत राहतो. सोनाली मॅम, आत्ताच नानांविषयी भाऊ काय बोलले हे आपण ऐकलं, पण आता तुम्ही ज्यांची व्यक्तिरेखा साकारलेली आहे, वहिनींची, मंदाताईंची, बघूयात त्यांनी जेव्हा सिनेमा पाहिला तेव्हा तुमची भूमिका त्यांना कशी वाटली. वहिनी. सोनालीला खरं सर्टिफिकेट तर माझ्या मुलींनीच दिलं. खरं सांगायचं म्हणजे की ज्यावेळेला तिने सोनालीला बघितलं माझं काम करताना, तर तेव्हा तिने असं म्हणून दाखवलं की आई असं वाटतंय की तू दवाखान्यात काम करते आहेस. म्हणजे सोनालीला मी तूच समजत होते की तू काम करते असा मला सगळीकडे भास होत होता. आणि दुसरा एक प्रसंग असा आहे त्या पिक्चरमध्ये की ही जी मुलगी आहे ही आम्ही दत्तक घेतलेली होती, आणि तिची आई डिलिव्हरीत गेल्यामुळे तिला आम्ही ठेवून घेतलं होतं, आणि ती मोठी झाली. आणि थोडी मोठी झाल्यानंतर तिच्या घरचे लोक, म्हणजे तिचे वडील जिवंत होते, आजोबा जिवंत होते, ते तिला परत न्यायला आले की आता मोठी झाली, आता ही आमच्याकडे जेवते खावते, तर आमच्याकडे ती राहू शकेल. तर त्यावेळेला आमच्या ज्या काय भावना होत्या आणि मला जे काय म्हणजे भरून आलं होतं त्यावेळेला,
तो प्रसंग सोनालीने अगदी हुबेहूब उभा केलेला आहे. साधेपणे देखील चांगलं जीवन जगता येतं हे पाहण्यासाठी तरी लोकांनी हा पिक्चर पाहावा आणि या पिक्चरमधनं समृद्धी पोरे यांचं नाव आणखीन सिनेमा क्षेत्रामध्ये पुढे यावं आणि तुला देखील तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या सिनेमाला यश मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. वा वा. मंदाताईंकडून या सिनेमाबद्दल काही फीडबॅक मिळणं आम्हाला हे फार स्पेशल आहे, कारण मला त्या इतक्या आवडतात की आज तागायत मला कधी धाडस नाही झालं की त्यांना जाऊन विचारावं की तुम्हाला माझं काम कसं वाटलं. वा वा. कारण काही गोष्टी या आपण मनापासून करायच्या असतात, ते जगतात ना त्यांचं आयुष्य मनापासून. तर जर समृद्धीने माझं कास्टिंग केलेलं आहे, मला ती भूमिका साकारायची संधी मिळाली आहे, तर मी ती प्रामाणिकपणे साकारली पाहिजे. मंदाना परवा ती दारूची भट्टी होती, ती दारू पकडून दिली मंदाने. बापरे. तिकडचा जो कोण दारू माफिया आहे त्याची काहीतरी 2-4 लाखाची दारू सगळ्या बायकांना एकत्र घेऊन. मंदा दिसते तितकी साधी नाही आहे, रणरागिणी आहे ती. नाना सर, पण एक गोष्ट मला खरंच प्रामाणिकपणे विचारायची आहे, जी माझे वडील पण मला सांगत असतात. बऱ्याच वेळेला मोठी लोक ही गोष्ट सांगत नाहीत किंवा का आमचा स्ट्रगल सांगायचा असंही असतं. माझी विनंती आहे या टेलिव्हिजनच्या निमित्तानं की तुम्ही आम्हाला खरंच सांगावं त्या स्ट्रगलविषयी थोडंसं, कारण आत्ताच्या तरुणांना ह्या गोष्टी कळाव्यात ज्यांना सगळं आयतं मिळतं. मला स्ट्रगल फार महत्त्वाचं वाटत नाही, तो तुम्ही न विसरणं हे महत्त्वाचं. मी त्याच्याबद्दल लिहिलं सुद्धा, ते 2 गुरु म्हणून, अपमान आणि भूक, की तो स्ट्रगल पटकन वडील अतिशय श्रीमंत छान होते आणि एकदम 9वीत असताना सगळं गेलं. कशामुळे गेलं ते जाऊ दे, अलाईदा. 9वीमध्ये नोकरीला लागलो. चुनाभट्टीला आमचं ते सिनेमाची पोस्टर्स करायचे, त्याचं लेटरिंग मी करायचं. घरापासून तिथपर्यंत 8 किलोमीटर चालत जायचं. शाळा सुटायची दुपारी 12 वाजता, घरी येईपर्यंत 1, 1:30, 1:45ला मी निघायचो चालत. ऊन असायचं खूप छान. तिथपर्यंत चालत जायचं 8 किलोमीटर किंवा मग तिथे दिवसभर काम करायचं. रात्री 9, 9:30ला ते जेवायला वाढायचे. 35 रुपये महिन्याला आणि 1 वेळचं जेवण असं ठरलं होतं. 35 रुपयामध्ये त्यावेळी राशन यायचं घरचं आणि पुन्हा चालत यायचं. मध्ये 2दा जाताना येताना स्मशान लागायचं. मला कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक इतकी मोठी होती त्यामुळे भूत काही दिसलं नाही. तर ते जे दिवस होते, म्हणजे मला ते एक अतिशय प्रकर्षानं आठवणारी गोष्ट म्हणजे जाताना तिथे ते उडप्याचं एक हॉटेल होतं, तिथनं तो वास यायचा छान आणि मग तिथे थोडासा रेंगाळायचं. एक दिवस जास्त रेंगाळल्यानंतर आतून एक मुलगा आला. त्यांनी 2 इडल्या आणि असे आणून असं माझ्या हातावर ठेवलं आणि मी जोराने ओरडलो होतो की मी भिकारी नाही आहे आणि मी पळून गेलो तिथून आणि रडलो नंतर खूप. पण हे जे सगळे प्रसंग होते ते विसरलो नाही. त्यामुळे कधीही डोळ्यामध्ये ग्लिसरीन घालायची वेळ नाही आली. फक्त ते वापरायचं, त्या परिस्थितीला शिव्या नाही द्यायचा, दूषण द्यायचं नाही. दूषण दिलं की कालचा दिवस वाईट नव्हता, छान होता, आज अजून छान आहे, उद्या अजून छान असेल. समोरची ही सगळी गलिच्छ प्रकारे राजकारणाची जी चाललेले एकत्र होते काल, एकमेकाला शिव्या घालतात, तरीसुद्धा यातून काहीतरी चांगलं घडेल असं कुठेतरी आतमध्ये वाटतं. कुठेतरी 4 टकली बरोबर येतील, चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. नाहीच केलं तर मग आपण नाईलाज असेल त्यावेळी मुठी वळूच की, त्या वळायलाच पाहिजेत ना शेवटपर्यंत. उगाच असं नुसतं शाई लावण्यासाठी बोटं नको ठेवायला, कधीतरी मग अशी खुपसावी लागतील. त्या बोटाचे खंजीर व्हायला पाहिजेत, पण ते व्हायलाच पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की ह्यांना जोड्यानं मारायला पाहिजे, फक्त कोणी बोलत नाही, आम्ही घाबरलेलो असतो, सगळेच गप्प बसतो. दुर्दैव आमचं हेच आहे की आम्ही सगळे गप्प आहोत म्हणून ते शेफारलेले आहेत. ज्या दिवशी आम्ही उठू त्यावेळी ते हे असे वागणार नाहीत. त्यामुळे आपल्याला ऐकीचंच सरकार आपल्याला मिळतं, त्याला काय करणार आपण. नाना सर कधी राजकारणात येणार नाही रे. मी आता मला न पटलेली गोष्ट फटकन तुला शिवी देणार, माझा पक्ष प्रमुख असलास तरी तू दुसऱ्या दिवशी मला काढणार. महिन्याभरात मध्ये सगळे पक्ष संपणार, मी पुन्हा एकटा. तो आता एकटा आहे, तो काय वाईट आहे. हा थॉट निवडलात तुम्ही या सिनेमासाठी, हे खरंच कौतुकास्पद आहे. तर त्याबद्दल तुम्हीच आम्हाला सांगावं की कुठे हा विचार झाला की आपण या विषयावरती सिनेमा बनवावा. ही गोष्ट आपण आज या धर्तीवर आलो आहोत, कुणीतरी सांगितली पाहिजे. कारण हा माणूस एका कोपऱ्यात कुणालाही न सांगता असं काम करतोय की ते फक्त महाराष्ट्र नाही, भारत नाही, पूर्ण जगाला इन्स्पिरेशन असेल असं हा हे काम करतोय. आणि आपण बोलू शकू, मी एक किरकोळ सिनेमा केला होता, त्याला देवकृपेने खूप चांगलं यश मिळालं होतं.
तर एक ती हिंमत होती की मी चित्रभाषेतून बोलू शकेन. आणि तिथनं खरी ती सुरुवात झाली. पद्मश्री असलेले भाऊ आणि त्याच तोडीचं पद्मश्री असलेले नाना सर, त्याला भूमिकेला मिळणं. पद्मश्री 2 ठिकाणी कशी मिळते बघ. पद्मश्री एक ठिकाणी कशी, कोण प्रकाश आमटे आणि एक कोण हे असं असतं, नाही लागत. तर काय, मी आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे आम्हाला प्रकृती शिकवलं जातं. तुम्ही वाचलं असेल, वात पित्त कफ. हो, त्यानुसार सर कफ प्रकृतीचे आहेत, तुम्ही पित्त प्रकृतीचे आहात. तर तिन्ही प्रकृती असल्याशिवाय माणूस घडू शकत नाही असं म्हणतात. तर आम्हाला ही दोन्ही माणसं पाहिजेत सर, त्याच्यामुळे आमच्यासाठी दोन्ही मोठी. चला. तर मंडळी, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्याकडे आज नाना सर, सोनाली मॅम, राहुल सर आणि समृद्धी मॅम आलेले आहेत. खूप गप्पा यांच्याबरोबर आपल्याला मारायच्या आहेत, पण काय आहे, एका एपिसोडमध्ये हे सगळं संपणार नाहीये. म्हणून मी नानांना आणि सगळ्याच पाहुण्यांना विनंती करतो की तुम्ही प्लीज पुढच्याही आठवड्यात आमच्यासोबत इथेच राहा, म्हणजे आपण खूप विषयांवर